आज आपण शिकणार आहे इंग्रजी वाक्यरचना कशी करायची ते. जे मागच्या व्हिडिओमध्ये जे काय झालं ते मी त्याची इथे समरी दिलेली आहे. तुम्ही बघू शकता, जर मागच्या व्हिडिओ बघितला असेल तर ही समरी बघू शकता, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकलो. आज आता त्याच्यामध्ये वाक्य लिहिलंय की मी शिक्षक आहे. तर काय करा, असं वाक्य असेल ना त्याला पहिली क्रमांक द्या, 1 2 आणि 3. बरोबर आहे. आता हे इंग्लिश मध्ये आपल्याला बनवायचं आहे. हे काय करायचं, आपल्याला इंग्लिश मध्ये बनवायचं आहे. तर बघा, पहिल्या नंबरचा शब्द आहे तसा खाली घ्या, पण इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करू. मी साठी आपण इंग्लिश मध्ये काय वापरतो, आय वापरतो. लिहिला. शिक्षक हा शब्द शेवटला जाणार आणि आहे हा शब्द 2 नंबरला येणार. इंग्लिश मध्ये बनवताना आहे हा शब्द कुठे येणार, पुढे येणार. तर मग आहे साठी काय वापरतो आपण, बघा मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं एम इज आर हे प्रेझेंट टेन्स साठी वापरतात, पण आय आलाय म्हणजे आय साठी आपण काय वापरणार, एम वापरणार. इथे लिहिणार आय एम, आणि आपण एकटेच असल्यामुळे अ टीचर, आय एम अ टीचर. 2 नंबरचं इथं आलं, 3 नंबरचं इथे गेलं. ओके, अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने ही वाक्यरचना आपण करू शकतो. समजा हेच वाक्य आपल्याला अनेकांमध्ये, म्हणजे आता आम्ही सगळे शिक्षक आहोत असं म्हणायचं आहे. तर इथं बघू आपण ते दुसऱ्या पद्धतीने बघू. आम्ही शिक्षक आहोत. आम्ही शिक्षक आहोत. आता बघा क्रमांक लिहून घ्या, 1 2 आणि 3. पहिल्या क्रमांकाचं वाक्य आहे तसं खाली. वी साठी काय घेतो आपण, वी साठी घेतो, सॉरी आम्ही साठी आपण काय घेतो तर वी घेतो. आम्ही साठी आपण काय घेतो, वी घेतो. मग इथे लिहायचं वी. आहोत, आहोत. वी बरोबर काय तर प्रेझेंट टेन्स मध्ये आर. वी बरोबर प्रेझेंट टेन्स मध्ये काय तर आर. आहोत, वी आर. आणि टीचर्स साठी काय लागणार, आता अनेक आहेत म्हणल्यावर एस लावायचं शेवटी, टीचर्स. वी आर टीचर्स म्हणजे आम्ही शिक्षक आहोत. अशाच प्रकारे आपण अजून एक वाक्य बनवू. आता ह्याला आपण काय करू, फ्युचर साठी बनवू. तो शिक्षक असेल. तो शिक्षक काय असेल किंवा होईल, असेल किंवा होईल, होईल. ठीक आहे. अजून तो शिक्षक झालाय का, नाही झाला. म्हणजे ही घटना कुठली, भविष्यातली. मग भविष्यासाठी आपण पहिले तर क्रमांक द्यायला 1 2 3. ओके. नंतर तो साठी काय आपण घेतो, तो साठी आपण घेतो ही. मुलगा आहे ना किंवा माणूस असू शकतो, तो म्हणले की कावळा वगैरे तर शिक्षक नाही बनू शकत ना. हा, मग त्यासाठी आपण काय घेणार, ही. असेल साठी काय आपण वापरतो, तर भविष्यासाठी आपण वापरतो विल बी. ही विल बी. आणि नंतर मी काय येणार, शिक्षकासाठी टीचर. ही विल बी अ टीचर. तो शिक्षक असेल. ओके. अशा प्रकारे एखादं समजा भूतकाळात वाक्य बनवायचंय. समजा भूतकाळात वाक्य बनवायचंय, त्या शिक्षिका इथं आपण बोलूया, ते शिक्षक होते. ते शब्द आले म्हणजे एक पेक्षा काय असणार आहे, जास्तच असणार आहे. आणि एक पेक्षा जास्त म्हटलं की आपण काय वापरतो, दे वापरतो. मग इथे लिहायचं पहिले क्रमांक द्या, 1 2 3. पहिल्या नंबरला काय ते साठी आपण काय म्हटलं, दे. आणि हे इथे येणार आणि हे इकडे जाणार. म्हणजे शिक्षक साठी काय वापरणार, आपलं होतेसाठी काय वापरणार आपण, वेअर. तर त्याचं स्पेलिंग असे वेअरचं. ओके.
दे वेअर टीचर्स. दे वेअर टीचर्स म्हणजे ते शिक्षक होते. तर आता मी ह्याच्यावर तुम्हाला काय होमवर्क देतो, जे की एक 10 वाक्य असतील ते तुम्ही काय करायचे, ट्रान्सलेट करायचे इंग्लिश मध्ये. चुकलं तर फर्स्ट टाइम थोडे चुकतील, काय हरकत नाही, प्रॅक्टिसने इम्प्रूव्ह होईल. तुम्हाला हे जे गोल वाक्य दिसत आहे हा घरचा अभ्यास आहे. तुम्हाला तो इंग्लिश मध्ये वाक्य बनवायचे. ही मराठीमध्ये मी वाक्य लिहिलेली आहे ती तुम्हाला इंग्लिश मध्ये बनवायचे. नक्कीच तुम्ही हे वाक्य इंग्लिश मध्ये बनवताल आणि ह्याची उत्तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगणार आहे. काय चुकते काय नाही ते पहा. सुरुवातीला मी म्हणतो 4 वाक्य जरी तुमची बरोबर आली ना तरी पुरे तुम्ही इंग्लिश शिकू शकता. फक्त 4 वाक्य जरी बरोबर आली तरी तुम्ही इंग्लिश शिकू शकता. 2 वाक्य आली तरी शिकू शकता. मी ह्याची उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. धन्यवाद.